वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि मेरिट 2 अंकावर येणार का, व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या पूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे। तुमचा स्कोर कमी असेल तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये कशी संधी मिळू शकते आपल्याला आणि आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या असतील तर त्याचा आपल्याला फायदा नक्की होणार आहे। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मी केलेली आहे किंवा सर्व माहिती मी सांगणार आहे, विथ प्रूफ सांगणार आहे, ॲनालिसिस करून सांगणार आहे। आणि कोणाला कमेंट्समध्ये असं वाटलं की बोलाने हे चुकलेलं आहे तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ठीक आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रश्न हा आहे की यावर्षी जे मेरिट आहे, मेरिट जे आहे ते 2 अंकी येणार आहे का, 2 अंकावर येणार का, हा प्रश्न आहे आपला। ठीक आहे, मेरिट 2 अंकी येणार आहे का यावर्षी का 2 अंकावर येणार आहे का ते बघायचं आपल्याला। ठीक आहे, बघा सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर सगळ्यात अगोदर बघा आता इथे बघणार आहोत आपण जागा। ठीक आहे, जागांची आकडेवारी किती आहे आपल्याजवळ। ठीक आहे, जागा किती आहेत थोडं फास्ट मध्ये बघणार आहोत, बिंदास राहा तुम्ही। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला टेन्शन राहणार नाही। ठीक आहे, आता जागा ज्या आहेत त्या आहेत 30,209 ही आकडेवारी अगोदर होती, याच्यामध्ये वाढ झाली आहे आणि सुधारित जी आकडेवारी आहे मी थोडं फास्ट मध्ये लिहिणार आहे। सुधारित जी आकडेवारी आहे ती आहे 31,179 पदसंख्या पाठ झाली पूर्ण। ठीक आहे, तर ही सुधारित आकडेवारी आहे। तुम्ही म्हणाल की या जागा कोणत्या आहे, तर या जागा मनपाच्या वाढलेल्या आहे आणि तुमचा विचार असं म्हणत असेल की बाबा या जागेसाठी आपला विचार होणार का, तर सर्व उमेदवारांचा या जागेसाठी विचार होणार आहे। तुम्ही त्या मनपाला किंवा त्या जिल्ह्याला किंवा झडपीला ज्या ज्या जागा वाढल्या असतील तिथे जर तुम्ही पसंती क्रम दिलेले आहे तर तुमची निवड त्या जागेसाठी किंवा त्या जागेसाठी तुमचा विचार होणार आहे। ठीक आहे, निश्चिंत राहा। आता ज्या आहे इथे बघूया आपण विदाऊट साठी किती जागा आहेत। 30,000 ज्या 209 जागा होत्या त्यापैकी विदाऊट साठी ज्या जागा होत्या, विदाऊट इंटरव्ह्यू साठी जागा होत्या किती 19,881 आणि विथ इंटरव्ह्यू साठी म्हणजे ज्या संस्थेच्या किंवा खाजगी आस्थापना ज्या होत्या त्यांच्या जागा किती होत्या, तर विथ इंटरव्ह्यू साठी जागा होत्या 10,328। ठीक आहे, आता बघा एकूण टोटल होते यांची तुम्हाला माहिती आहे 30,209, त्याच्यामध्ये 31,179 सुधारित आकडेवारी आहे। आता जागेची आकडेवारी तर 30,000च्या आसपास आहेच, 30-31,000च्या आसपास। समजा 31,000 पद आहेत आपल्याजवळ, किती पदे आहेत एकूण 31,000 पद आहेत, एकूण पदसंख्या जी आहे ती। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला लागायचं कसं आहे बघा, आपल्यासाठी फक्त एक पोस्ट महत्त्वाची आहे, आपल्यासाठी एक पोस्ट महत्त्वाची आहे की बुवा एक पोस्ट जरी मिळाली आपल्याला तरी आपण खुश आहे। प्रत्येक उमेदवारांना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बाबा आपल्याला फक्त एक पोस्ट मिळाली पाहिजे शिक्षक भरतीमध्ये, जेणेकरून आपण शिक्षक झालो पाहिजे। आता जी पहिली लिस्ट लागणार आहे, आता सद्यस्थितीमध्ये 2-3 दिवसामध्ये जी पहिली लिस्ट लागणार आहे, पहिली निवड यादी, ठीक आहे, ती कशाची लागणार आहे, जनरल मेरिट लिस्ट, तर ती लागणार आहे कशाची, विदाऊट इंटरव्ह्यूची, बरोबर। हां, आता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जर आपण बघितलं आकडेवारी तर ही आकडेवारी कशी आहे बघूया। ठीक आहे, याची आकडेवारी सुद्धा आहे आपल्याजवळ विदाऊट इंटरव्ह्यूची। तर ही आकडेवारी कशी आहे, त्याच्यामध्ये झडपीच्या आहेत काही मनपा आहेत, काही नपा आहेत, काही आदिवासी विभागाच्या जागा आहेत, बरोबर, काही विद्यानिकेतनच्या आहेत, विद्यानिकेतनच्या जागा आहेत, काही खाजगीच्या जागा आहेत ज्या विदाऊटसाठी आहेत। मग यांची टोटल किती होते, तर झडपीच्या जागा खूप जास्त आहेत, झडपीच्या जागा किती आहेत 13,351, मनपाच्या आहेत 1954, नंतर नपाच्या आहेत 280, हो 280, आदिवासीच्या वाढल्या 2,421, विद्यानिकेतनच्या आहे 56 आणि नंतर आहे खाजगीच्या किती आहे 1,819। ठीक आहे, आता एवढी आकडेवारी आहे ही 18,000 किती आहे या जागा पूर्ण विदाऊटच्या 19,881 एवढी आकडेवारी आहे। ठीक आहे, विदाऊटची जी पहिली लिस्ट लागणार आहे याच्यामध्ये लागणार आहे। ठीक आहे, आपल्यासाठी एकूण जागा 31,000 आहे, आपल्याला फक्त एक पोस्ट मिळवायची। ठीक आहे, आता ती विथ इंटरव्ह्यूसाठी असेल किंवा विदाऊटसाठी असेल ते सगळं सांगणार आहे मी। तर पहिले बघूया आपण वर्गानुसार आकडेवारी कशी आहे, त्यांनी काय दिलं होतं आपल्याला, वर्गानुसार आकडेवारी किती सांगितलेली आहे आपल्याला, जी पोर्टलवर आलेली आहे। तर वर्गानुसार आकडेवारी जी आहे ती अशी आहे, 1 ते 5 साठी काही जागा आहे
6 ते 8 साठी आहे, काही 9 ते 10 साठी आहे, काही 11वी 12वी साठी आहे. 11वी 12वी 9वी 10वी साठी वाल्यांसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. 9वी 10वी 11वी 12वी वाल्यांसाठी, ठीक आहे, एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघा 11वी 1 ते 5 साठी 14,320 जागा आहेत. 6 ते 8 साठी 10,012 जागा आहेत. नंतर 9 ते 10 साठी 5,513 जागा आहेत आणि हे 364 आहे आय थिंक, ठीक आहे. एकूण आकडेवारी आहे 30,209. पण सुधारित आकडेवारी किती आहे? सुधारित आकडेवारी आहे 31,179, म्हणजे 31,000 पदं आपल्याजवळ आहेत, ठीक आहे. आता हे तर माहिती आहे आपल्याला 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी आणि 11वी 12वी. ओके, सर्व वर्ग घेतले. ओके, आता मला सांगायचं काय तुम्हाला, बघा कशा प्रकारे विद्यार्थी लागणार आहेत. मी तुम्हाला एक आकडेवारी सांगतो, ही आकडेवारी लिहून ठेवा व्यवस्थितपणे. कोणती? बघ येते. समजा पहिले हे सांगू का तुम्हाला? ठीक आहे, इथे पहिले एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. कोणती आहे बघा. स्कोअर तुमचा किती आहे, तुमचा स्कोअर किती आहे हे तुम्ही एकदा पहिले टॅली करून घ्या, ठीक आहे. तुमचा स्कोअर किती आहे त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. कसं ठरवायचं बघा, मी इथे लिहितोय. पहिली गोष्ट म्हणजे 130 ते 140 घेऊया, कारण की यांनाच माहीत होतं, ठीक आहे. 130 ते 140, 120 ते 130 यांनी काय करायचं आहे, ठीक आहे. नंतर 110 ते 120 यांनी काय करायचं आहे. नंतर 100 वाल्यांनी काय 100 ते 110 वाल्यांनी काय करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जर तुमचे मार्क्स 1 पासून ते 100 पर्यंत आहे तर त्यावेळेस काय करायचं, ठीक आहे. इथं सांगतो मी तुम्हाला. आता काळजीपूर्वक आहे का. ज्यांचा मार्क्स किंवा ज्यांचा स्कोअर 130 ते 140 आहे हे शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे. शिक्षक भरतीमध्ये हे लागणार आहे. पण कोणते, व्यवस्थित आहे का आता, पण कोणते सेफ झोन म्हणले मी याला. कोणते बघा, ज्यांची TET पेपर 1 पास आहे, TET पेपर 1 पास, किंवा सोबत TET पेपर 2 पास, मग तो सोशल सायन्स असेल किंवा मॅथ सायन्स असेल, ठीक आहे. हे शिक्षक भरतीमध्ये सेफ झोनमध्ये आहेत. ओके, म्हणजे जर समजा उदाहरणार्थ बघा, माझा स्कोअर माझं मॅथ सायन्स आहे, TET पेपर 2 पास आहे, किंवा माझं D.Ed आहे, TET पेपर 1 पास आहे, आणि माझा जर स्कोअर 130 ते 140च्या मधात आहे तर मी सेफ आहे. मी कुठे ना कुठे माझा स्वतःचा जिल्हा सुद्धा मला मिळू शकतो, किंवा तुम्ही जे ठिकाण निवडलेले आहे त्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते, किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे होऊ शकते. यांचं काम झालंय, ठीक आहे. दुसरे बघा, दुसऱ्यांनी पॉलिसी काय यूज करायची. 120 130 वाल्यांनी काय करायचं बघा. आता हा कम्फर्ट झोन आहे. कम्फर्ट झोन म्हणजे हा सुद्धा कम्फर्ट झोन आहे. याच्यामध्ये तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहात 120 ते 130 वाल्यांनी. आता 120च्या वर मार्क्स आहे, 120 प्लस, तो 120 प्लस ज्यांचे मार्क आहे त्यांनी काय करायचं आहे. जर समजा तुमचा TET पेपर 1 पास आहे, TET पेपर 1 पास आहे, मी तुम्हाला फक्त शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी काय स्ट्रॅटेजी महत्त्वाची होती ती सांगतोय तुम्हाला. आपल्याला हे काही नाही घेणं देणं की किती मार्क्सवर कोणकोणते विद्यार्थी आहेत, ठीक आहे. आपल्याला फक्त एक पोस्ट पाहिजे शिक्षक भरतीमध्ये तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. तर जर समजा तुमचे मार्क 120 प्लस आहे, 120 ते 130 कम्फर्ट आहे, तुमचा TET पेपर 1 पास आहे किंवा पेपर 2 पास आहे, पेपर 1 किंवा पेपर 2 पास आहे, मॅथ सायन्स किंवा D.Ed आहे तुमचं, तर तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये काय करायचं आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे तुम्ही जर हे दिले असले प्रिफरन्स कुठे ना कुठे, तर तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल 120 ते 130 कुठे ना कुठे. ओके, जर याच्यामध्ये महिला असतील किंवा काही बाकीचे उमेदवार असतील, पुरुष उमेदवार असतील, किंवा तुमचं कोणत्याही कास्टमध्ये OBC, ओपन, SC, BC, EWS, सर्व कास्ट, ठीक आहे, 120 ते 130. आता येऊया सगळ्यात ज्या उमेदवारांना प्रॉब्लेम होता तो 110 ते 120 वाले, ठीक आहे, आणि नंतर 100 ते 110 वाले. ओके, 110 ते 120 वाल्यांच्या मनात प्रश्न आहे की आपण लागणार किंवा नाही लागणार. बघा आता तुम्ही तर बॉर्डरवर आहे, बॉर्डर लाईनवर, ठीक आहे. तुम्ही काय करायचंय बघा, तुम्ही काय केलेलं पाहिजे होतं शिक्षक भरतीमध्ये, तुम्ही हे जर केलेलं असलं तुम्ही तिची निवड आरामशीर होते 110 ते 120 वाल्यांनी. बघा पहिली गोष्ट म्हणजे तुमचं TET पेपर 1 किंवा पेपर 2 पास असेल, पेपर 1 असेल तर 1 ते 5ला पसंतीक्रम दिलेलं पाहिजे तुम्ही. आणि जर तुमचं TET आहे पण मॅथ सायन्समध्ये आहे, कशामध्ये, मॅथ सायन्स,
तर तुम्ही काय करायचं, मॅथ्स सायन्समध्ये टी पेपर 2 पास आहे किंवा TT 1 पास आहे, तर तुम्ही काय करायचं, 110 ते 120 मार्क आहे तुमचे, 112, 115, 116, 118. तर तुम्ही काय करायचं, जेवढ्या विदाऊटच्या जागा आहे ना, जेवढ्या विदाऊटच्या जागा आहे सर्व, तर तिथं जिथं जिथं जागा भेटेल, जे जे प्रिफरन्स आले असतील त्या सगळ्यांना पासून निघून द्यायचे होते. ऑल प्रिफरन्स, टोटल प्रिफरन्स द्यायचे. इथं ऑल प्रिफरन्स देणं खूप आवश्यक आहे. ज्यांनी ऑल प्रिफरन्स सिलेक्ट केले असतील त्यांची निवड कुठे ना कुठे होणार आहे 110 ते 120 वाल्यांनी. ठीक आहे. आता याच्यात करायचं काय अजून सुद्धा सांगतो. जर तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही विदाऊटला प्रिफरन्स दिले, कुठे विदाऊट, हे इथे विदाऊटला प्रिफरन्स दिले, त्यासोबत सोबत तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा जागा आल्या असतील, तुमचा स्कोअर 110 ते 120 आहे, मग तुम्ही जे 100 प्रिफरन्स वापरले, तुम्ही 100 प्रिफरन्स वापरले विदाऊटसाठी, पण तुम्हाला 50 प्रिफरन्स होते विथ इंटरव्ह्यूसाठी. तर हे जे 50 प्रिफरन्स आहे, आणि जर तुमचा स्कोअर 110 ते 120 आहे, तर तुम्ही विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा जाऊ शकता संस्थेवर, ज्या एडेड आहे. काय त्या एडेड आहे, अनुदानित आहे, त्या संस्थेवर तुम्हाला फक्त मुलाखतीसाठी जायचं आहे. आणि मुलाखतीसाठी गेल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहात, 110 ते 120 वाले. आता काही असे उमेदवार आहे की ते म्हणतात की सर आम्हाला फक्त विदाऊटला जायचं आहे, विथ इंटरव्ह्यूला आम्हाला जायचंच नाही. ठीक आहे, आम्हाला फक्त विदाऊटला जायचं आहे, विदाऊटला. मग आम्ही काय करायचं आहे, तर आम्ही लागणार काय 110 ते 120. हो बघा, जर समजा तुम्ही SC कास्टमध्ये येत आहे, EWS कास्टमध्ये येत आहे, किंवा समजा SCBC मध्ये येत आहे, किंवा अजून कोण आहे ST कास्ट आहे, किंवा SBC आहे, किंवा NT प्रवर्ग आहे, ठीक आहे, किंवा VJA आहे, तर तुम्ही जर समजा यामध्ये येत असाल तर त्यावेळेस तुमचं 110 ते 120 मध्ये होऊ शकतं. ठीक आहे. फक्त 120च्या आसपास कोणाला लागेल, तर 120च्या आसपास OBC प्लस खुला प्रवर्ग ओपन यांना थोडाफार 2-4 मार्क्स, यांच्यापेक्षा तर मार्क्स यांना OBC वाल्यांना, ओपन वाल्यांना थोडेफार जास्त लागू शकतात. ठीक आहे. आता जे खालचे आहेत यांनी काय करायचं, 100 वाल्यांनी आणि 110 वाल्यांनी, हे कळतंय काय तुम्हाला, काय कळालं जातं, मी काय सांगितलं होतं. ज्यांना 110 ते 120 मार्क आहे, बॉर्डर लाईनवर आहे, समजा माझा स्कोअर 110 ते 120च्या मधात आहे, तर मी काय केलं असतं, माझी स्ट्रॅटेजी काय असते शिक्षक भरतीमध्ये, मी बॉर्डरवर आहे, माझा पेपर 1 पेपर 2 पास आहे, 1 ते 5 6 ते 8 साठी ॲप्लिकेबल आहे मी, मला 11वी 12वी 9वी 10वीची जागा भेटणार नाही. ठीक आहे. 9वी 10वी वाल्यांसाठी सांगतोय मी, स्पेशली सांगतोय 9वी 10वी वाल्यांनी 9 ते 12 वाल्यांनी थोडं वेटिंगवर राहा. थोड्या वेळाने मी तुमच्यासाठी स्पेशल सांगणार आहे यामध्ये तुम्ही कसे लागणार आहात 9 ते 12 साठी. ठीक आहे. आता इथं काय करायचं तुम्हाला, 110 ते 120 स्कोअर आहे तुमचा, जास्तीत उमेदवारांचा स्कोअर असा असणार. ठीक आहे. तर तुम्ही बॉर्डरवर असताना तुम्ही TT पेपर 1 पेपर 2 पास आहात, आणि जर तुम्ही विदाऊट किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी कुठेही जायला तयार असाल तर पहिले तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी प्रिफरन्स द्या, जे तुम्ही दिले असतील कास्टनुसार आणि खुल्या प्रवर्गानुसार दिले. इथं तुमचं सिलेक्शन होऊ शकतं जर तुम्ही कुठे ना कुठे सिलेक्ट झाला तर. मेरिट तर खाली येणार, 120 पेक्षा खाली येणार आहे. 120 पेक्षा 2 अंकी मेरिट म्हणलंय मी, 2 अंकावर. ठीक आहे. कसं येणार बघा, 110 ते 120 पर्यंत, तर तुम्ही विदाऊटसाठी तुमचं सिलेक्शन होईल. 60% चान्सेस आहे की तुमचं विदाऊटसाठी सिलेक्शन होईल, 60-70%. ठीक आहे. पण जर समजा विदाऊटला इंटरेस्ट इथं नाही झालं, 110 मार्क आहे कोणाची 112च आहे, मग नाही झालं, तर विथ इंटरव्ह्यूसाठी ज्या 50 संस्था आहे त्या अशा निवडायच्या होत्या की जिथे आपण जाऊ शकतो, तिथं तुमचं काम आरामशीर होतं 110 ते 120 मार्क असेल तर. आता माझं तर म्हणणं आहे, मॅथ्स सायन्स आहे ना तुमचं, उर्दू मीडियम, मॅथ्स सायन्स, इंग्लिश मीडियम आहे, किंवा तुमची कास्टमध्ये जर स्कोअर कमी लागत असेल, EWS असेल किंवा SC असेल, तुमचं काम तर आरामशीर होतं 110 ते 120च्या मधात. ठीक आहे. आता 100 ते 110 ज्यांचा स्कोअर आहे त्यांनी ते कोणते आहेत बघा, हे जे उमेदवार आहेत हे रिस्क झोनमध्ये आहेत, आपण लागणार नाही लागणार. ठीक आहे. आणि खालचे ते 100 ते 100 पर्यंत लो चान्स, हे लागेल किंवा नाही लागेल शाश्वती नाही, पण यांना कसं लावायचं किंवा कसे लागणार होते, काय करायला पाहिजे होते, आणि ते सांगतो मी. ठीक आहे. 100 ते 110 तुम्ही होप सोडलाय की तुम्ही लागणार किंवा नाही लागणार, 100 ते 110. पण तुम्हाला सुद्धा मनामध्ये प्रश्न आहे की आपण लागणार किंवा नाही लागणार. काय करायचं, TT पेपर 1 पेपर 2 पास आहे, पेपर 1 पेपर 2 पास आहे, काय करायचं, ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रिफरन्स आले असतील विदाऊटसाठी तेवढे देऊन टाकायचे. नंतर कुठे जायला तयार राहायचं महाराष्ट्रामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे वॅकन्सी असली, गडचिरोली, चंद्रपूर, कोकण विभाग, तिथे जायचं. ते विदाऊटला दिल्यानंतर विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा तुम्ही सर्व प्रिफरन्स वापरलेले पाहिजे, 100 ते 110 वाल्यांनी सर्व प्रिफरन्स. ठीक आहे. कारण की तुमचं कसं होतं बघा, तुमचं असं नका विचार करू की बुवा माझं सिलेक्शन विदाऊटला होणार नाही आणि माझं सिलेक्शन विथ इंटरव्ह्यूला होईल, असं विचार न करू. तुमचा अगोदर विचार विदाऊटसाठीच होतो आणि नंतर नाही झाले तुम्ही सिलेक्ट तर तुमचा विचार विथ इंटरव्ह्यूसाठी होतो. कळतंय तुम्हाला.
जर तुमचं सिलेक्शन विदाऊटला झालं तर विथसाठी तुमचा विचारच होत नाही, एकदाच निवड होते. आणि जर तुमचं विदाऊटला नाही झालं तर तुम्हाला ऑप्शन आहे ना अजून विथ इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे, 100 ते 110 आले. आता 2 अंकावर कसं येणार बघा. समजा 100 तुमचा स्कोअर 100 आहे, पण काय काही उमेदवारांचा स्कोअर त्याच्यापेक्षा खाली लागणार बघा. समजा तुमची कास्ट SC आहे किंवा EWS आहे किंवा ST आहे, ठीक आहे, किंवा VJ किंवा NT प्रवर्ग आहे, तर तुम्ही काय करायचं सांगतो मी तुम्हाला. किंवा SCBC आहे किंवा OBC मध्ये पण प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, अपंग आहे, हँडिकॅप आहे. ओपनमध्ये आहे पण तुम्ही महिला, ओपनमध्ये आहे, फिमेल रिझर्वेशन आहे, आणि सोबत अजून काही आरक्षणाचे जे हे आहेत कोणते, उदाहरणार्थ समजा माजी सैनिक, खेळाडू किंवा अंशकालीन याच्यामध्ये येत आहे तुम्ही ओपनमध्ये फिमेलमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही जे आहे तुमची आकडेवारी जी लागणार आहे तुम्हाला ती खूप लागणार आहे. किती लागते सांगतो तुम्हाला. आता बघा इथं सांगतो मी सगळं प्रिफरन्सेस कसे द्यायचे होते आपल्याला. ठीक आहे, हे दिसतंय का तुम्हाला, मला सांगा एकदा. दिसत असेल कदाचित. प्रिफरन्स ऑल पोस्ट. तुम्ही ऑल पोस्टसाठी प्रिफरन्स दिलेले पाहिजे जर तुमचा स्कोअर 100 पेक्षा खाली असेल. ठीक आहे, कोणकोणते बघा ते. आता हे कोणते उमेदवार 100च्या खाली लागणार आहेत. EWS, नंतर ST, नंतर SC, नंतर ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण आहे तुमच्याजवळ, तुम्ही 100च्या खाली मार्क लागणार आहे तुम्हाला. बिंदास राहा तुम्ही. दिव्यांग, नंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, प्रोजेक्टवाले, नंतर महिला. जर तुम्ही यात येत आहे तर तुम्ही तुमचा स्कोअर किती लागेल तुम्हाला. स्कोअर तुम्ही EWS ST मध्ये येत आहे तर तुमचा स्कोअर 90, 95, 97 असा स्कोअर लागेल तुम्हाला. ठीक आहे, 90, 95, 97 2 अंकी आला मेरिट. आता मी अजून सांगतो तुम्हाला. जर समजा तुम्ही माजी सैनिक खेळाडू आहेत, कसे बघा इथे सांगतो. जर समजा तुम्ही माजी सैनिक, खेळाडू किंवा अंशकालीन आहे, ठीक आहे, तर तुम्हाला स्कोअर किती लागणार आहे बघा. तुम्हाला स्कोअर लागणार आहे 50 ते 60 बस, सफिशियंट. 50 ते 60 मार्क्स सफिशियंट आहे तुम्हाला, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन. जर तुम्ही OBC ओपन उर्दूमध्ये येता बघा, OBC ओपन खुला प्रवर्ग आणि सोबत उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियम किंवा तुमचं मराठी मीडियम आहे. ठीक आहे, नंतर काय करायचं झालं, आता थोडंच राहिलं मराठी मीडियम, तर तुम्हाला दोन्ही चान्ससाठी जायचं आहे, विथ इंटरव्ह्यू प्लस विदाऊट इंटरव्ह्यू. आता याच्यामध्ये सांगतो काय करायचं आहे. विदाऊट इंटरव्ह्यूला आपलं सिलेक्शन तर होणारच नाही. ठीक आहे, तर विथ इंटरव्ह्यूची सिलेक्शन असं करायचं की जेणेकरून तुम्ही OBC मध्ये, ओपनमध्ये, उर्दूमध्ये, इंग्लिश मीडियममध्ये किंवा मराठी मीडियममध्ये झाले आहे, तुमचा स्कोअर 100 पेक्षा किंवा 100च्या आसपास आहे, तरी सुद्धा तुम्ही विथ इंटरव्ह्यूची जागा जी आहे घेऊ शकता जर तुमचं अध्यापन कौशल्य चांगलं आहे. अध्यापन कौशल्य चांगलं असेल तर. ठीक आहे, आता मला सांगायचं हे तुम्हाला कळालं का. हे सगळं जे आहे ते मी परत सांगतो 2 मिनिटात. मला 11वी 12वी 9वी 10वी 11वी 12वीसाठी सांगायचं. ठीक आहे, आता बघा 11वी 12वीसाठी घेतो आपण. ठीक आहे, 11वी 12वीना जे उमेदवार होते त्यांचं जरा उमेदवारांना जास्त पॉझिटिव्हिटी किंवा उमेदवारांना कळेल की आपण लागणार किंवा नाही लागणार, काय करायला पाहिजे होतं तुम्ही बघा. मला काल असं आठवलं, काहींनी असं, बरे पहिले हे सांगतो नंतर सांगतो. ठीक आहे, समजा उमेदवारांची संख्या बघा कशी आहे. 150 प्लस किती उमेदवार आहे बरं. 150 प्लस जी टेटची यादी आहे, टेट 2025ची जी यादी आहे त्याच्यामध्ये 150 प्लस किती जण आहेत. 150 मार्क्सपेक्षा जास्त उमेदवार असणारे, मार्क असणारे उमेदवार 2361 टोटल केलेली आहे मी. माझं टोटल आहे 150 पेक्षा फक्त 2361 उमेदवार आहे. आता ज्यांना 150 मार्क्स आहेत की नाही, जागा किती आहे 9वी 10वीच्या 11वी 12वीच्या. हे बघा इथे कुठे 9वी 10वी 11वी 12वी. हे 9वी 10वी 5513 आणि 11वी 12वी 364, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 800, 800 म्हणजे 5800 काहीतरी येतात, म्हणजे 5 ते 6000च्या आसपास येतात. तुमचं काम इथं संपतंय. तुमचं सिलेक्शन 9वी 10वीला किंवा 11वी 12वीला होणारच कुठे ना कुठे. ठीक आहे, पॉझिटिव्ह राहा तुम्ही. 150 प्लस जर तुमचा स्कोअर आहे तर. खालच्यांना सांगतो आता, त्याच्यापेक्षा खाली 140 वाल्यांसाठी हे कोणासाठी चाललंय, 9 ते 12 वाल्यांसाठी चाललंय. 9 ते 12 वाल्यांसाठी 140 प्लस मार्क्स आहे तुमचे. 140च्या वर किती जण आहे बघा, 4651. अजून सुद्धा संधी आहे तुम्हाला. 5800 काहीतरी जागा आहेत, त्या 5-6000 म्हणजे तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. 140 प्लस स्कोअर सांगतोय आपण 9वी ते 12वी मध्ये. ठीक आहे, तुम्ही TET पास केलेले असो किंवा नसो,
ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही होप ठेवू शकता 140 प्लस, 130 प्लस किंवा 130 पेक्षा किती जास्त आहेत, 130 मार्क असणाऱ्यापेक्षा जास्त किती जण आहेत? हां, आता कॉम्पिटिशन वाढली, 11,320. 130 पेक्षा जास्त मार्क असणारे किती उमेदवार आहे? 11,320. मग इथं काय करायचं भाऊ? इथं बघा 130 मार्क आहे तुमचे, समजा तुमचा मार्क 130 आहे, 135 आहे, 130, 132, 135, 140 असे मार्क आहे तुमचे. तर तुम्ही काय करायचं, दोघांना जायला पाहिजे होतं. तुम्हाला जेवढ्या विदाऊटच्या जागा आल्या त्या विदाऊटला दिलेच पाहिजे होतं तुम्ही प्रिफरन्स, पण सोबत सोबत तुम्ही विथ इंटरव्ह्यूसाठी जायचं जिथं तुम्हाला जागा मिळेल तिथं. कशासाठी? विदाऊट प्लस तुमचे मार्क बघा, तुमच्या मार्कनुसार सांगतोय मी. तुमचे जर असे मार्क असते तर मी सांगितलं असतं तुम्ही विदाऊटसाठी होतं तुमचं, पण तुमचं इथं कॉम्पिटिशन बघा 11,000 जागा आहे तिथं, आणि वरच्या वर्गासाठी जर जाताय तुम्ही 9वी 10वीसाठी 11वी 12वीसाठी, तर विदाऊटसाठी प्लस विथ इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. आता इथं बघा तुम्हाला काय करायचं होतं, विदाऊटसाठी तर जायचंच होतं तुम्हाला जेवढ्या जागा आल्या तेवढ्या, पण तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा ट्राय करायचं आहे. कारण की तुमचा स्कोअर बघा ना 130 आहे, आणि 130च्या वर किती उमेदवार आहे? 11,320 उमेदवार आहे. मग आता या उमेदवारांना वरची जर जागा घ्यायची असेल तर तुम्हाला विदाऊटसाठी तर जावंच लागेल, पण सोबत सोबत विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा तुम्हाला ट्राय करावं लागेल. खूप सारे असे उमेदवार असतील की जे, आणि हां हे सांगायचं राहिलं, काही असे उमेदवार बघा ज्यांचे 160 मार्क आहे, ज्यांचे 161 मार्क आहे, ज्यांचे 155 मार्क आहे. हे म्हणतात, काल माझ्या व्हिडिओखाली म्हणजे आपल्या व्हिडिओखाली सगळ्यांच्याच कमेंट होत्या, पण हे उमेदवारांचं असं म्हणणं आहे की जे फेज 1 मध्ये विदाऊटसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी जातील त्यांना दुसरे जिल्हे मिळणार आहे, आणि आपण फेज 2 साठी थांबायचं, फेज 2 साठी थांबायचं, जेणेकरून आपण स्वतःच्या जिल्ह्यात लागणार आहे. ठीक आहे, बेस्ट विशेष. पण मला वाटतं की बाबा या उमेदवारांनी एवढी घाईगडबड नव्हती करायला पाहिजे. तुम्ही जर फेज 2 साठी थांबताय, पण आपल्याला काय आहे, एखाद्या उमेदवारासाठी नोकरी खूप महत्त्वाची असते. सरकारी नोकरी म्हणजे मजाक नसते. तर सरकारी नोकरी जर घ्यायची असले, तुमचं एवढं जर स्कोअर आहे तर तुम्ही आरामशीर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी प्रिफरन्स द्यायला पाहिजे होता. तुमचं सिलेक्शन होत होतं, नंतर तुम्ही पुढच्या वर्षी परत टेट परीक्षा द्यायची, परत तुमचं सिलेक्शन स्वतःच्या जिल्ह्यामध्ये होतं. ठीक आहे, हे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मला. ठीक आहे, तुम्ही कुठूनही कोणतंही सजेशन घेताय की तुम्ही या फेजचा विचार न करता तुम्ही फेज 2चा विचार करता डायरेक्ट. अजून फेज 2 व्हायचं राहिला, जागा किती येतात ते पाहायचं राहिलं, कन्व्हर्जन राऊंड त्याच्यामध्ये होतो किंवा नाही होत ते पाहायचं राहिलं, आणि तुम्ही फेज 2चा आतापासूनच विचार करताय. जे तुमच्या समोर ताट वाढलेलं आहे ते बघा अगोदर. ते जर तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही दुसरी पंगत केव्हा बसणार त्याची विचार करताय तुम्ही. ठीक आहे, तर अशी मेंटॅलिटी स्वतःची ठेवू नका. ठेवली असेल तर आता जाऊ द्या, तुम्ही आता पुढच्या फेजमध्ये होप करा की जागा जास्त यावा फेज 2 मध्ये. ठीक आहे, बेस्ट विशेष. आता बघा इथे जर समजा तुम्ही विदाऊटला जात असेल तर विथ इंटरव्ह्यू सुद्धा तयारला, विथ इंटरव्ह्यूला गेले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं 9वी ते 12वीसाठी. आणि जर समजा तुमचा स्कोअर 120 प्लस आहे, 120 प्लस आहे, पण तुम्हाला 9वी 10वी किंवा 11वी 12वीला जायचं आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे, उमेदवारांची संख्या बघून घ्या. 24,717 आहे. या उमेदवारांमध्ये तुम्हाला कॉम्पीट करणं आहे 120 प्लस स्कोअर असला तर. मग तुम्हाला इथे जे आहे इथे पॉसिबिलिटी खूप कमी आहे. तुम्हाला TET परीक्षेची उणीव इथं भासणार आहे. TET पेपर 1 पेपर 2 जर तुम्ही पास असते तर तुमचं काम झालं असतं 120 प्लस स्कोअर असल्यानंतर. पण आता तुम्ही TET पास नाही, मग तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही विदाऊटसाठी सुद्धा आणि विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा तयारी ठेवा, रेडी राहा. जर तुम्हाला चान्स मिळाला तर ठीक आहे, जर चान्स नाही मिळाला तर पुढच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, आता मी पूर्ण ओव्हरऑल व्हिडिओची समरी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, माझं म्हणणं होतं मेरिट 2 अंकावर येणार किंवा नाही येणार, कोणाकोणाचं 2 अंकावर येणार आहे, कुठे कुठे येणार आहे बघा. जागा एवढ्या आहे, सुधारित एवढी आकडेवारी आहे. विदाऊट आणि विथसाठी अशा जागा आहे. वर्गानुसार आकडेवारी आहे ही 30,209, पण आता वाढली आहे 31,179. जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कास्टमध्ये येत आहे, तुमचा मार्क्स बघा, स्कोअर बघा किती आहे, 130 ते 140. तुम्ही सेफ आहात 120 ते 130. कम्फर्ट झोनमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत मी ज्या सांगितलेल्या. 110 ते 120, 100 ते 110, 1 ते 100. ज्यांचा मार्क्स 100च्या आसपास आहे, 97, 95, 85, 86, तर त्यांनी लो चान्स आहे, तर त्यांनी या सगळ्या गोष्टी करायच्या. ऑल महाराष्ट्र विदाऊट आणि विथ दोन्हीसाठी. आणि बाकीच्या कास्ट असतील तुमच्या EWS, SC, ST, आरक्षण, दिव्यांग, प्रोजेक्ट प्रोटेक्ट महिला, तर तुमचा स्कोअर तुम्हाला 90, 95, 97 लागेल या कास्टसाठी, EWS, ST किंवा SC साठी. आणि जर तुमचे कास्ट समजा OBC, ओपन, काहीतरी दुसरी असेल एखादी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, तर त्यावेळेस तुम्ही विथ आणि विदाऊट दोन्हीसाठी जायचं. आणि उर्दू मीडियमसाठी बघा, उर्दू इंग्लिश मीडियम किंवा बाकीचे मीडियम, तर उर्दू मीडियमना इंग्लिश मीडियमना तुमचा स्कोअर 110 ते 120 असेल, 110 ते 120 असेल, तर तुम्ही याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहू शकता. तुमचा कुठे ना कुठे होप होऊ शकते. ठीक आहे, आता मला तुम्हाला सांगायचं होतं 2 अंकावर मेरिट येणार का, ते येणार कोणते बघा. EWS, ST, SC हे आरक्षणाला जे आहेत ते, यांचा स्कोअर 90, 95, 97.
अजून कोण आहे? माजी सैनिक खेळाडू कुठे गेले? हां, माजी सैनिक खेळाडू अंशकालीन 50 ते 60 मार्कवर यांना स्कोर लागेल. नंतर बाकीचे जे आहे, उदाहरणार्थ ओबीसी, ओपन, उर्दू, इंग्लिश मीडियम, मराठी विथ आणि विदाऊटसाठी गेले तर तुमचा स्कोर कमी जरी असला, किती बघा, तुमचा स्कोर 100च्या आत असला, 100च्या आत, 100च्या खाली आहे, 100च्या खाली तुमचा स्कोर आहे, प्लस नाही 100च्या मायनस आहे, समजा तुमचा स्कोर 100च्या खाली आहे, तर त्यावेळेस तुम्ही विदाऊटसाठी तर जायचंच, पण विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा जायचं. 11वी-12वी तुमचा 150 स्कोर आहे तर तुम्ही लागू शकता, 140 आहे तरी सुद्धा तुम्ही लागू शकता, पण जर 130-120 आहे तर त्यावेळेस स्ट्रॅटेजी वापरायची, त्यानुसार तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. ठीक आहे. आता लास्टमध्ये तुम्ही जर समजा तुमचा स्कोर 100 असेल किंवा 100च्या आसपास असेल किंवा 110-115 आहे, माझं लास्ट वाक्य ऐकायचं काय आहे तर, जर तुम्ही विदाऊटसाठी जेवढे प्रिफरन्स आले होते ते योग्य प्रकारे दिले असतील, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मेरिट कमी लागेल असेल ते जिल्ह्याला दिले असतील, तुमच्या कास्टमध्ये सुद्धा मेरिट 100च्या खाली लागणार असेल, नंतर तुम्हाला आरक्षण असेल किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन काही घेतलेलं आहे किंवा तुम्ही TT पास आहे पेपर 1 पेपर 2 किंवा महिलामध्ये आहात किंवा SC ST EWS कास्टमध्ये येतात, तर तुमचा मेरिट 2 अंकीच राहणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला मेरिट लिस्ट लागल्यानंतर दाखवणार आहे. आणि जर तुमचं 9वी 10वी किंवा 11वी-12वीसाठी ट्राय करताय तर इथे तुम्हाला या गोष्टी करायच्या होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण व्हिडिओ होता. मला वाटतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्लिअर झाल्या असतील या व्हिडिओमध्ये, आणि मेरिट खरोखर 2 अंकीवर येणार किंवा येणार नाही येणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलं असेल. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. आणि तुमचा जो अभिप्राय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.